असेच एक कुटुंब आदरणीय गंगमित्र अशोक नामदेव कल्पे यांचं सुद्धा 27/4/2021 रोजी निधन झाले. त्याचबरोबर त्यांच्या पाच देणाऱ्या त्यांच्या पत्नी मिसेस आवड संगीता अशोक कल्पे यांचं सुद्धा 19/4/2021 रोजी निधन झालं. त्या दुर्दैवी स्ट्रोक काळाने आलेला होता आणि अशा प्रसंगातून आपण पाहतो की त्यांना आज पूर्ण 1 वर्ष झालं आणि 1 वर्ष आपण झाल्यानंतर आपण त्यांच्या जीवनातल्या ज्या आठवणी त्या आठवणीला उजाळा देण्यासाठी आपण स्मृतिदिन म्हणून साजरा करतो. तर पारंपरिक पद्धतीने त्यांच्या कुटुंबाचे मुलांना मी विनंती करतो, कुटुंबातील महिलांना विनंती करतो घेऊन आपल्या आदर्शावर पुष्पी आणि सुगंधार्पण करायचे. आपल्या दिली बदल करा. नमन आपण केलेलं. त्यानंतर पालीमध्ये आता पडून ते नमन रामदेव शरद पंचती विवेक पंचती हे बोलत होते. सगळ्यांना नमस्कार. आपण सर्व माहिती तर आहे की आज अशोक कसबे यांना जाऊन 1 वर्ष झालेले आहे. उत्स्फूर्तपणे संगीत कसबे संगीत कसबे यांना आज आपण त्यांची आठवण म्हणून या ठिकाणी एक कार्यक्रम केलेला आहे. त्यानिमित्तानं आपण सगळं आहात. तर सर्वप्रथम मी सर्व ते आणि वंदना म्हणेन, सर्व पंचित म्हणेन आणि माझे मित्र वारखेडे सर हे पंचित घेतील आणि माझे पुस्तक घेतील. सगळे हात जोडायचे. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. नमो Gacchami
मी माझे शरीर शुद्ध करतो. मुक्त हस्ते दान करू. मुक्त हस्ते दान करू. मी माझे शरीर शुद्ध करतो. मी माझे शरीर शुद्ध करतो. शांती शांती संतुष्टी आणि साधेपणाचे पालन करू. आणि साधेपणाचे पालन करू. मी माझे शरीर शुद्ध करतो. मी माझे शरीर शुद्ध करतो. नित्य सत्य बोलून. नित्य सत्य बोलून. मी माझी वाचा शुद्ध करतो. मी माझी वाचा शुद्ध करतो. स्मृती सुस्पष्ट आणि प्रदीप्त करू. मी माझे मन शुद्ध करतो. मी माझे मन शुद्ध करतो. उपस्थित आदरणीय धर्मचारी आनंदमोदी, धर्मचारी वीरभूती, तसेच कसबे परिवार, सर्व धर्ममित्र बंधूंनो भगिनींनो, आज आपण या ठिकाणी कालकथित अशोक कसबे आणि कालकथित संगीता कसबे यांचा प्रथम स्मृतिदिन आपण या मनुस्मृती घरामध्ये साजरा करीत आहोत. खरं तर अतिशय दुःखद अशी घटना जी आहे ती गेल्या एप्रिल महिन्यामध्ये म्हणूया ती घडून गेलेली आहे आणि निश्चितच
खरं तर अनेकांना याची माहिती नव्हती की हे परिवार जो आहे, हे कुटुंब जे आहे किंवा हे दोघे जण जे ते आपल्यामधून निघून गेलेले आहे. खरं तर आमच्यासाठी देखील तो एक धक्काच होता, कारण आम्हाला देखील ते गेल्यानंतर जवळपास एक आठवड्यानंतर ही बातमी कळलेली होती. खरं तर या दोघांचाही स्वभाव जो आहे अतिशय प्रेमळ मैत्रीपूर्ण असा स्वभाव होता. खरं तर मी अनेक वर्षापासून या परिवाराशी संबंधित आहे. खरं तर ज्यावेळेस ते उदाहरण स्मृती विहार काळवडी या ठिकाणी ज्यावेळेस त्या ठिकाणी सूरज राहत होता आणि सूरज राहत असताना खरं तर त्यांचं जे काही येणं जाणं होतं ते दोघांचंही आणि त्या दोघांच्या येण्या जाण्याने असं लक्षात येत होतं की खरं तर आपल्या मुलांप्रतीची जी काही मैत्री जी म्हणूया किंवा ते प्रेम जे म्हणूया किंवा आपल्या मुलांचा जो काही उत्कर्ष आहे, तो विकास जो आहे तो होण्यासाठी खरं तर खूप परिश्रम या दोघांनी घेतलेला. खरं तर अनेक वेळा अशोक कसबे त्या उदाहरण स्मृती विहारामध्ये ते राहिलेले आहेत आणि निश्चितच म्हणजे सूरजसाठी त्यांनी खूप चांगल्या प्रकारे त्याला म्हणायचे खूप प्रयत्न केलेला आहे. अतिशय यशस्वी प्रयत्न केलेले आहेत त्यांनी. आणि ते खरं तर आम्ही बऱ्याच वेळा बोलायचो आणि त्या बोलण्यातून ते मला देखील म्हणायचे की तुम्ही सूरजशी संपर्क साधा, त्याला चांगल्या मार्गावर न्या. आणि खरं तर तो चांगल्या मार्गावरच होता. उदाहरण स्मृती विहारामध्ये राहत असताना खरं तर अतिशय म्हणजे त्यांना देखील हे माहित होतं की इथं राहिल्यानंतर सूरजचा विकास होणार आहे, चांगलंच होणार आहे. कारण धर्माच्या सानिध्यामध्ये जो कोणी व्यक्ती येतो त्याचा विकास झाल्याशिवाय राहत नाही. खरं तर ज्यावेळेस म्हणजे अशोक कसबे त्या ठिकाणी यायचे तर निश्चितच त्यांची ही जी काही भावना जी होती तशाच प्रकारे होती. आणि निश्चितच आता आमचे एका बंधूंनी सांगितलं, ताईंनी पण सांगितलं की ते कशा परिस्थितीतून आलेले आहे आणि कुठल्या आज त्यांची जी काही परिस्थिती आहे खूप चांगल्या प्रकारची आहे. खरं तर अतिशय मैत्रीवान असं हे परिवार होतं, कुटुंब होतं दोघेही. आणि त्या विहारामध्ये राहत असताना म्हणजे खरं तर ते अतिशय त्या विहाराची देखील काळजी घ्यायचे. ते विहार सकाळी उठल्या उठल्या सकाळी पूर्ण साफ करायचे, सकाळचं ध्यान करायचं, अशा प्रकारची त्यांची म्हणजे तिथली जी काही नित्य जे काही त्यांचं नियोजन जे आहे सकाळचं ते अशा प्रकारचं असायचं. आणि त्याच्यानंतर ते सूरजला देखील उठून ते दोघे ध्यान करायचे त्या ठिकाणी. रात्रीच्या वेळेस देखील त्या ठिकाणी आमच्या काही बंधूंना घेऊन ते धम्मचर्चा करीत असेल. तर अशा प्रकारचं खरं तर तुमच्या आमच्यामधून हे गेल्या वर्षभरापूर्वी निघून गेलेले हे जे काही दोघे आपले बंधू भगिनीचे आहेत अतिशय दुःखद अशी घटना घडून गेलेली आहे. पण अनित्यता हे आपल्याला आता लक्षात घ्यायला, कारण अशोक कसबे आणि संगीताताई कसबे आपल्यातून निघून नाही गेलेले तर जगामध्ये ह्या कोरोना महामारीच्या काळामध्ये निघून गेलेले आहे. खरं तर त्यांच्याविषयी अधिक न बोलता जे काही त्यांच्या जीवनामध्ये पुण्यकर्म केलेलं आहे ते अतिशय मैत्रीवान होते, प्रेमळ होते आणि खूप कष्टाळू होते. हे जे काही गुणधर्म जे त्या सर्व गुणांचं मी त्यांचं खूप खूप असं आजच्या या स्मृती दिनानिमित्त त्यांचं पुण्यानुमोदन करतो. मी माझ्या परिवाराच्या वतीने त्याचप्रमाणे बोलून महासंघ देवरोड काळवडी सेंटरच्या वतीने ह्या दोघांनाही मी आजच्या स्मृती दिनानिमित्त विनम्र अभिवादन करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, नमो बुद्धाय. महाकवी भगवान बौद्ध बुद्ध भारतीय घटनेचे प्रधान महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना स्मृतिमान या ठिकाणी बोललं. स्मृतिशेष अशोकजी कसबे आणि सुनीताताई यांच्याही विचारांना आणि प्रतिमांना या ठिकाणी बोललं. आजच्या या कार्यक्रमाचे प्रवचनकार आदरणीय आनंद मोदीजी, वीर मोदीजी, उपस्थित सर्व धर्मोपासक उपासिका अपेक्षा मित्रमंडळी सर्वांना माहिती बोलायची आहे. अशोकचा आणि माझा संबंध 16-17 वर्षापूर्वी आम्ही या ठिकाणी विहारात आल्यानंतर अशोकच्या कुटुंबाकडे पाहिलं, अशोककडे पाहिलं तर अशोक एक धर्मजीवन जगण्याचा एक प्रेरणा स्रोत करू. म्हणजे आपण म्हणतो की आर्थिक परिस्थिती आपली चांगली झाली किंवा मला हे मिळालं, माझ्याकडे ते आले की मग मी धर्मजीवन जगायला सुरुवात केली किंवा बाबासाहेबांच्या विचाराने जीवन जगण्याचा प्रयत्न केला. परंतु प्रतिकूल परिस्थितीत ही धर्मजीवन जगण्यासाठी काय लागतं माणसाला, तर ती आत्मीयता लागते, निष्ठा लागते, प्रेम लागतं, बाबासाहेबांच्या वरती आणि बुद्धावरची श्रद्धा लागते,
संघावरची श्रद्धा लागते आणि ती श्रद्धा अशोक कुटुंब भरली. म्हणजे बाबासाहेबांच्या 1 जानेवारीला भीमा कोरेगावला काय मी तर नियमित जातो आणि ते कुटुंब लहान मुलांना त्यांच्या सगळ्यांना घेऊन भविष्यात यायचे, गाडी यायचे. 1 जानेवारी त्यांनी कधी चुकवली नाही. कापणीमध्ये बिहारमध्ये जर सुट्टीचं प्रवचन असेल किंवा अन्य कुठल्या धर्मचारी किंवा व्यक्तीचं प्रवचन असेल तर हे कुटुंब सहकुटुंब तिथं मुलांना की काहीतरी मुलांना कुठूनतरी काहीतरी कळावं, बाबासाहेब कळावं, बुद्ध कळावे आणि त्याच्यातून माझं घर तिथे बाबासाहेबांच्या बुद्धांच्या तत्वानी नाहून निघावं असं जर काही त्यांच्या मनामध्ये त्यांनी काही ठरवलं त्याप्रमाणे ते कृती काढले. आपण कोविडमध्ये पाहिले की बऱ्याच जणांच्या आपण लोकांना आपण जिरवलेलं आहे, पाहिलेलं आहे. आणि अशाच या कोविडमध्ये अशोकजीचा ज्यावेळेस व्हॉट्सअपवरती हे आला अशोक धक्का बसला, कारण त्या आजारी किंवा काय या बाबतची कुठली संपर्क नव्हता किंवा माहिती मिळत नव्हती. माझ्या गेल्याचं ज्यावेळेस आलं होतं एक धक्का बसला आणि कारण स्वतः पुढं नाही तर त्यांची पत्नी पण गेलेली किती मोठा धक्का आहे. आणि मैत्री करायचं अशोकसाठी करा. अशोक हा निष्कलंक, कुठल्याही प्रकारच्या मनामध्ये भेदभाव न ठेवता, कुठलीही आसक्ती न ठेवता निश्चित प्रेमाने मैत्री करायचं. निश्चित प्रेमाचं प्रतीक म्हणजे अशोक. प्रतिकूल परिस्थितीमध्ये लढत असताना काही आणि अडचणीला जर कोण द्यायचं असेल तर बाजीराव गुरुजी असतील, सापुते साहेब असतील, कोणी असेल आमच्याकडं त्या पद्धतीने ते आदान-प्रदान व्हायचं. पण गरिबीचं कधी अवलंबन केलं नाही त्यांनी, अवलंबन कधी मानलं नाही. गरिबी अतिशय संयमित जीवन जगणारा व्यक्ती आमच्या चॅप्टर इथं चालायची बिहारामध्ये. आणि जर बिहार कदाचित होत असेल 7 वाजता मी चॅप्टरला यायचे तर त्यांच्या घरी गांधीनगरमध्ये त्यांच्या घरी जाऊन आम्हाला आमचा त्या ठिकाणी क्लास पाहिजे. त्यांना पाठीचं दुखणं होतं, पाठीच्या दुखण्यासाठी त्यांनी उपचार घेतले आणि त्या उपचारातून सतत पैसे देणं गरजेचं आहे आणि हे काही परवडणार नाही म्हणून त्यांनी काय केलं, त्या बाजाराने अक्षरच्या पैशानं खरेदी केलं गरिबीकरण. आणि ते सतत माझ्याकडे यायचे. मी ऑफिसला जवळच असल्यामुळे त्यांच्या घरापासून तिथं नेहमी यायचं, ऑफिसमध्ये भेटायची. त्याचं माझं बोलणं व्हायचं आणि त्यांना माहिती होतं की मलाही पाठीचा त्रास आहे पासून वगैरे. आणि मग ते म्हणायचे की आधी मशीन घेतलंय ये घरी ये. आणि मला माहिती होतं की मी तर घरी येऊन ते माझे पैसे घ्या म्हणून मला ते कुठेतरी असं फील व्हायचं नाही म्हणून मी जात नाही. मग एकदा भेटले ऐकले की तुम्ही मशीन तरी बघायला गेली आणि मी घरी गेलो तर खरंच पाठीचा मसाज करणार होती मशीन. त्यांनी 2.5 ते 3 लाखाचं त्यावेळेचं त्यांनी घेतलं. आणि स्वतःची पण आणि कुटुंबाची पण काळजी करणार, विविध प्रकारचे व्यवसाय करणार, रिक्षा ड्रायव्हिंग. आता आपण पाहतो रिक्षा ड्रायव्हिंगचे कल्चर कसं आहे तर त्यामध्येही आपलं मनुष्यत्व टिकवणं, व्यक्तिमत्व टिकवणं ही साधी गोष्ट नाही. आणि ही गोष्ट साध्य झाली त्यांना या संघामुळे साध्य झाली. संघातील संपर्क आणि सहवास धर्मचर्य त्यांचा सहवास लावण्याची झाली. माणसाचं परिवर्तन हे आपल्यामध्ये अशी स्वतः बाबासाहेबांच्या प्रती आणि बुद्धांच्या प्रती असली पाहिजे. ती जर नसेल तर मग आपण फक्त नानके वाचते फक्त आपण जे बी बोलतो आणि बुद्ध धर्माचं अनुसरण करतो. पण कर्वे साहेबांनी आणि त्यांच्या पत्नीने यामध्ये कसलीही प्रकारची तडजोड केली नाही. या ठिकाणी ब्रह्मचारी न्यायाधीश आमचा मित्रवर्ग घ्यायचे आणि अष्टांगिक मार्गाचा मित्रवर्ग घ्यायचे आणि न्यायाधीशांची बदली मला उल्हासनगर बोलायची. आणि त्यांनी प्रतिकूल परिस्थितीमध्ये जगत होते आणि ते प्रतिकूल परिस्थितीमध्ये जगत असलेल्या 4-5 या ठिकाणी येऊन त्यांचा क्लास अटेंड करायचे. पाऊस असो काही असो आपला धंदा पुढे काय होईल आणि आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा होईल याची कुठलीही तमा न बाळगता आम्ही नित्य नियमाने कुठलाही वर्ग सुटणार नाही. कारण न्यायाधीश म्हणून धर्माने संघाने त्यांना जे न्यायाधीश नाव दिलं होतं ते यथार्थ नाव होतं. कारण असे धर्मचारी तुम्हाला पाहणं आणि आता मिळणं आपल्याला अदृष्ट झालेलं आहे. अशा प्रकारचे न्यायाधीशांचा आम्ही येतो या ठिकाणी आणि अष्टांगिक मार्ग काय आहे अतिशय सहजतेने आम्ही या ठिकाणी त्यांचा अभ्यासाला संध्याकाळी
7 ते 9 पाऊस असो थंडी असो काही असो आणि ते ज्ञानदीप देखील उपाशी तापाशी चहा पिऊन दिवसभराचा चहा पिऊन त्यांची कावड कष्ट करणे म्हणजे त्यांची आर्थिक परिस्थिती फार गौरवमय अशा प्रकारची निर्माण झाली आणि ते कशातही आमचा क्लास घेण्यासाठी रेल्वे स्टेशनला रेल्वे स्टेशनला उतरून या ठिकाणी ते यायचे असे ब्रह्मचारी मिळणं असा सहवास लावणं आणि मग त्याची निर्मिती होणं हे फार हे आहे नाही का म्हणजे इमॅजिन करता येणार नाही असं आहे की याला मॅजिकच म्हणावं लागेल जादुई म्हणा किंवा काही म्हणा तर ती अंतर्मनात निर्माण झालेली उर्मी असेल ना जी निष्ठा असेल ना तीच तुम्हाला अशा प्रकारे प्रेरित करते आणि म्हणून मला देखील धर्मजीवन जगण्याची प्रेरणा जवळ काही त्यांच्याकडून मिळत होती जर अशा प्रकारची धडपड करून जीवन जगून आपल्या कुटुंबाची उदरनिर्वाह करून अशा प्रकारे धर्मजीवन जगतोय आणि मी तर काही अंशी त्याच्यापेक्षा काही अंशी तो आहे ना सुखसमाधानात असताना देखील मी जर धर्मजीवनाचा जर पाठ करत असेल तर माझ्यासारखा नालायक कोण नाही अशा प्रकारची निर्मिती अशा प्रकारचा विचार माझ्यामध्ये निर्माण झाला आणि मी पण त्याच्याबरोबर या ठिकाणी आम्ही धर्म क्लासेस असेल मित्र चॅप्टर असेल नाही का त्याला आम्ही न चुकता न अपसेट राहता सतत हजेरीलावर गेलोय आत्मसात करत गेलोय आणि काही नसताना पण देण्याची उर्मी होती माणसाकडे आम्ही म्हणतो माझे काहीच नाही प्रतिकूल परिस्थितीत पण ही जाण करण्याची एक भावना असते ना ती भावना अशी खूप शिकवली माझ्या घरी येणं जाणं असायचं त्याच्यानंतर जर आजारी पडलो जाणं येण्याला काही साधन नसायचं तर ते म्हणायचे माझा ऍक्सिडेंट झाला पायाचं हे झालं होतं तर मला भेटायला आले मला म्हणे हॉस्पिटलमध्ये डॉक्टरच्या जायचं असेल तर कधीही मला फोन कर मी माझी रिक्षा घेऊन तसंच सापुते साहेबांच्या बाबतीत पण आणि तसंच मनोहर भागवतांच्या बाबतीत म्हणजे अशा प्रकारची ही मैत्री की आर्थिक ह्याच्या पलीकडे जपणारा असं हे मनुष्यत्व हे व्यक्तिमत्व तर सोडून गेलं तर आजही असं वाटत नाही की ते आपल्यातून गेले म्हणून पोरगा 10वी झाला 10वीला चांगले मार्क मिळाले त्याला मुलाची इच्छा होती की नाही पुण्यातच कॉलेजला जायचं म्हणून प्रोफेसरला ऍडमिशन घेतली आणि 12वी तिथंच केली त्यांनी प्रोफेसर मग नंतर बँकेच्या अशा स्पर्धा ऍडव्हर्टाइजमेंट आल्या आणि त्याला सांगितलं तुला अशा प्रकारे अप्लाय करायला सांगितलं आणि अप्लाय केल्यानंतर त्यांना नंबर लागल्यानंतर अशोक म्हणजे त्यांना भेटवा मी ते त्यांना परीक्षेचं मार्गदर्शन केलं कारण अशोक मेश्राम साहेब कर्मचारी हे बँक ऑफ इंडियामध्ये ऑफिसर होते त्यामुळे परीक्षेला काही नाही त्यांना त्याच्यातून मार्गदर्शन केलं अशा प्रकारे मिळेल त्या ठिकाणून मार्गदर्शन घेत आज मुलगा बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये त्यांचा स्थित चालू झालेला आहे दुसरा मुलगा ती फार्मसी झालेली आहे तिसरा मुलगाही काहीतरी मला वाटतं डिप्लोमा ट्रेनिंगचं वगैरे काही केलेलं आहे अशा प्रकारे मुलांना म्हणजे बघा आई आहे ना 9 महिने बाळाला सांभाळते बाळाचा सांभाळ करते म्हणतात पण त्या 9 महिन्यापेक्षाही बाप मुलाचं पुढचं भविष्य कसं काय टिकेल कसं काय त्याचं होईल याची आयुष्यभर काही दिवस असतो की इतक्या बापांनी त्याची सावध करण्यासाठी चांगल्या मार्गावर लावण्यासाठी जे काही प्रयत्न केले ते प्रयत्न खरंच करत आणि अशिक्षित कधी शिकलेला माणूस देखील अशा प्रकारे धर्ममार्गावर बाबासाहेबांच्या विचारांनी एकदा काय तो झोपडला तर त्याच्या कुटुंबाचं आणि त्याच्या मुलाबाळांचं प्रपंचाचं कुठल्या स्तरावरती जाऊन पोहोचतो माणूस याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे अशोक चौधरी आणि ताईंचं देतं अशा प्रकारे आपल्या मुलाबाळांचं शिक्षण सामाजिक योगदान धार्मिक अभ्यासाची आवड या मित्र मैत्री अशा प्रकारचा हा सूत्र आज आमच्यात नाही एक नोकरी मिळणार आहे कारण मुळातच हजारात लाखात अशा प्रकारची लोक मित्र तुम्हाला मिळत असतात आणि ती तुमच्यातून गेले तर तुमच्यामध्ये नक्कीच नोकरी निर्माण होणार तसं पाहिलं तर संघाची देखील अशा प्रकारे हमी झालेली आहे ही न बनवण्यासाठी याच्या दुसऱ्या कर्माचं स्थळ म्हणून आज तुमची निष्ठा का होईना या ठिकाणी कर्मचारी अनुभवी एक जाणकार सक्षम अशा प्रकारचे कर्मचारी या ठिकाणी त्यांच्या प्रथम स्मृतीदिनी व्याख्यान त्यांना मानवंदना देण्यासाठी म्हणा त्यांना अभिवादन करण्यासाठी म्हणा या ठिकाणी लावणं हे त्यांच्या कुशल चित्ताचं कुशल कर्माचं फळ आहे असं म्हणणं तो वावरत अशा प्रकारे अशोक कसबे हे त्याच्यानंतर माननीय रवींद्र शिंदे यांच्या नातेवाईकांमध्ये त्यांच्या भावाची मुलगी दिलीप नातेसंबंधामध्ये कुठून लांबून का होईना तर ते जोडले गेले अशा
नात्यात परिवर्तित झाला आणि अशा प्रकारे हा धर्म मार्गावरती आवड असणारा माणूस व्यक्ती हा आपल्याकडून गेला आहे. अत्यंत मुख्य आहे, मला खूप होत आहे. कारण आमची सतत त्याची जी मैत्री असायची ती अगाध अशी मैत्री होती. अशिक्षितपणा असला तरी माणूस म्हणतो की बुद्धिमानच माणूस पाहिजे. तर मित्रांनो इतर समस्या असलेली माणसं जर तुम्हाला लागली, मित्र म्हणून लागली, कुटुंबामध्ये लागली, तर ते आपलं सौभाग्य समजायचं. आणि अशा प्रकारचं संघामध्ये अशा प्रकारचं व्यक्तिमत्व विकसित होत होतं, ते संघाचं हे सौभाग्य मानत. तर या ठिकाणी या ताईंना आणि यांना मी माझ्या वतीने या ठिकाणी भावपूर्ण अशी एक प्रकारे आदरांजली या ठिकाणी अर्पण करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय भीम, नमो बुद्धाय. त्यानंतर कोण काही बोलणार आहे का? मला वाटतं थोडक्यात बोलतो त्याच्याशी. काका बोलणार आहे? उपस्थित सर्व ब्रह्मचारी बंधू आणि भगिनी सर्वांना तुम्हाला जय भीम. वास्तविक पाहता आजच्या या स्मृतिशेष स्मृती दिनाविषयी किती बोलायचं आणि काय बोलायचं ते ठोकळाचा निर्माण केला मी माझ्या मनामध्ये. जेवढी लोक इथं बोलली त्याच्यापैकी आधी बोलू शकला असतो आणि मला बोलायचं नाही म्हणून ठरवलं होतं. परंतु मला पाठीमागला जमून मी तुम्हाला सगळ्या सहकार्याने म्हणजे की तुझे स्टोरेज मी गेले पाहिजे. मी त्यांच्या दोन गुणांविषयी फक्त बोलणार आहे की अत्यंत प्रामाणिक माणूस म्हणजे स्मृतिशेष अशा कसबे आणि संगीत. मी एक दोन उदाहरण देतो. आम्ही शक्तिपटात सुटतो या अभ्यासासाठी भाज्याला शिबिरामध्ये होतो. शिबिर ग्रहण करत असताना त्याने खंत व्यक्त केली आणि अतिशय प्रामाणिकपणे तिने अशिक्षित आहे, मला लिहिता वाचता येत नाही आणि जे काही सगळं चाललंय तुम्हाला पुन्हा कसं समजणार, मी किती लक्षामध्ये ठेवणार. आणि त्या शिबिरामध्ये मी संकल्प केला की जे जे इथे काय सांगतील शिकवतील मी सगळं माझ्यासाठी नोट्स काढले आणि त्याच नोट्स मी तुमच्यासाठी पण काढले. आणि मी त्यांना दुसऱ्या नोट्स बनवून जेव्हा दिला त्यांना अक्षरशः माझ्या गळ्यामध्ये पडले आणि म्हटले गमन मित्र म्हणून मी तुमची आयुष्यभर आठवण ठेवली. इतकं ते प्रामाणिक होते. म्हणजे एका मित्राशी जेव्हा आपण एखादी गोष्ट ग्रहण करतो आपण त्याच्याशी म्हणजे आता आपण उदाहरण ऐकलं लायसनविषयी की आपण त्याच्याविषयी प्रामाणिक राहिलं पाहिजे. पोटे साहेबांनी सांगितलं तो प्रामाणिकपणा त्याच्यामध्ये प्रचंड होता. दुसऱ्या तुम्हाला त्याच्या बाबतीत सांगता येईल की त्यांच्या आईचा अपघात झाला आणि अपघात झाल्यानंतर हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होती आई. तर आईची सेवा मुलगा आणि सुनबाई कशी करते ही वाखाणण्यासारखी प्रत्यक्षाने अनुभवलेला आहे. की प्रत्येक जण म्हणतो आई वडील सेवा केली पाहिजे. प्रत्यक्ष अनुकरण जे आहे ते अशोक कर्जेकडून आणि संगीताकडून मी पाहिलेलं आहे. त्याच्या मुलांच्या जवळ घडण्याविषयी मी आणखी एक उदाहरण देऊ इच्छितो की त्यांचा मुलगा 12वीला पास झाला. आरोग्य एक मला वाटतं त्याला पर्सेंटेज आले होते आणि उच्च शिक्षित मुलगा व्हावा म्हणून त्यांनी इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतलं पिंपरी चिंचवड कॉलेजमध्ये आणि माझ्या मुलानं MBA ऍडमिशन घेतलं. दोघांचं ऍडमिशन एका वेळेला झालं. त्यामुळे त्यांचं बँक ऑफ महाराष्ट्र शिक्षण त्यांनी डिस्कस केलं की मी नेमकं काय निर्णय घ्यावा. आणि त्यावेळेला आमचे बरेच काही मित्रांनी सांगितलं की आताची तुमची जी परिस्थिती पाहतोय त्या परिस्थितीमध्ये महाराष्ट्र बँकेमध्ये त्याला जॉब मिळत असेल तर नक्कीच तुम्ही स्वीकारा आणि धर्मचारी प्रणित आणि बरेचसे सहकारी असतील त्या सगळ्यांनी त्यांना मदत केली आणि योग्य चॉईस दिला. आणि त्यांची जी प्रगती आहे त्याचा जो मोठा मुलगा आहे तो त्या बँकेमध्ये स्थावर झाला. तर एखाद्या गोष्टीला चांगला सल्ला दिल्यानंतर चांगला आणि वाईट त्याचं पाहणं आणि तो स्वीकारणं ही गोष्ट कल्पनेमध्ये मी पाहिलेली आहे. थोडीशी पडझड व्हायची येणं जाणं होत नव्हतं. त्यावेळेला घरातील मित्रांना पहिला फोन करायला मी निघाले तुम्ही निघा तुम्ही हा लागलेला फुलाला तर मी सगळं आणतो तुम्ही फक्त तिथं या. आणि अशा प्रकारे आपल्या आदर्शाप्रती जो काही आदर होता हा आदर भाव सुद्धा मी धर्ममित्र कसबेमध्ये पाहिलेला आहे. एखादी गोष्ट त्यांना येत नसेल
एखादी गोष्ट त्यांना समजली नाही तर संपूर्ण समाधान होईपर्यंत पुन्हा प्रश्न विचारून ती गोष्ट आत्मसात करायची ही चिकाटी सुद्धा मी त्याच्यामध्ये पाहिलेली आहे. एखादी गोष्ट नाही पटली तर परखडपणे सुस्पष्ट शब्दामध्ये सांगायची ही गोष्ट मला नाही आवडली, कशी नाही आवडली त्याच्याने सांगायचे आणि काय माझं काय चुकलं तुम्ही मला सांगा आणि आम्ही देवाला समोर थांबायचो, तासन तास संपर्क करायचो आणि दुसरं समजून घ्यायचो. त्यांच्यामध्ये प्रामाणिकपणा असा होता की कधी कधी जर पत्नी आणि मुलाची शाब्दिक चकमक झाली तर कुठल्याही आडपडा न टाकता ते प्रामाणिकपणे सांगायचे, शिंदे साहेब माझं असं असं झालं, मी असं असं पत्नी आणि मुलाला बोललो, मी काय करायला चुकलं का बरोबर तुम्ही मला सांगा, थोडंसं मला आवडलं, मला हे चुकलं मला बरोबर नाही वाटत, मी एवढंच म्हणायचं. घरी जाऊन पत्नी मुलाला सॉरी म्हणून सर्व प्रकरण थांबले आणि प्रामाणिकपणे वेळ जाऊन ते मान्य करायचे. असं एक नव्हे अनेक प्रसंग त्यांच्या जीवनामध्ये सांगण्यासारखे आहेत. म्हणून मी मगाशी म्हणालो की त्यांच्या जीवनामध्ये बोलतो किती बोला काय बोलावं त्याचं मला थोडंसं भान ठेवलं. पण आदरणीय धनंजय आनंदमोदी हे त्यांचे कल्याण मित्र आहेत, त्यांचं कर्तव्य आपण ऐकून त्यांना अशा दृष्टीने जाणून घ्यावं आणि संगीतात त्यांना जाणून घ्यावं असं मनापासून वाटत होतं. म्हणून या ठिकाणी होतो तर मी 5 मिनिटं घेतलेलं आहे तरी सुद्धा एक आदर्श मित्र म्हणून स्मृतिशेष कसबे दादा आणि संगीताताई हे निश्चितच आदर्श ठरतील असं मला वाटतं आणि मी माझ्या कुटुंबाच्या वतीनं त्यांना या ठिकाणी भावपूर्ण आदरांजली वाहतो. याच ठिकाणी थांबतो. नमो बुद्धाय. जय गुरु. सचिन तेंडुलकर एक प्रसिद्ध क्रिकेटर आहे, प्रत्येक भारतीयाला माहित आहे, पण कसबे साहेबांना हे माहित नव्हतं. ते आले नव्हते, आशिष होते आणि त्याला मी सांगणार की सचिन तेंडुलकर एक क्रिकेटपटू आहेत ते म्हणजे असेच. परंतु कसबे जरी आढळले होते, आशिष होते, तरी त्याच्या धर्मावर काय श्रद्धा होती आणि त्या श्रद्धेपोटी ते म्हणजे त्यांच्यामध्ये खूप श्रद्धा होती. तर एकदा मी पुस्तक लिहिलं, अक्षर नावाचं पुस्तक लिहिलेलं आहे, त्याच्यामध्ये सूचित म्हणजे अशोक कसबेंचं जीवनचरित्र लिहिलेलं आहे आणि मी दैनिक सम्राटला पाठवलं होतं म्हणजे की माझ्या पुस्तकाचा नायक गेला या चित्रकाने लिहिला आणि अशोक कसबेंचं चरित्र पाठवलेलं. त्यांनी छापलं नाही कारण ते आउट ऑफ डेट झालं होतं. त्या कसबे गेले यांच्यामध्ये खूप विषय झाला होता वगैरे त्याच्यामध्ये असेल. तर अशोक कसबे साहेब आणि मी एका शिबिरात होतो आणि माझ्या बरोबर गणवाडे साहेब होते आणि त्याचप्रमाणे दिलीप शाक्य म्हणजे वाघमारे बंधू होते आणि आम्ही 3 जण एका शिबिरात होतो. कसबे साहेब, मी, गणवाडे साहेब आणि वाघमारे साहेब. आणि त्यावेळेस कसबे साहेबांनी एक संपर्क सराव संघामध्ये प्रक्रिया आहे म्हणजे संपर्क सराव प्रक्रिया घेतात आणि सर्व उपचार असं लाईफ स्टोरी सांगतात. ती लाईफ स्टोरी एकदा सांगितली त्यांनी कसबेनी यशवंत धर्मचर्य सांगितली. धर्मचर्य आहे ते आणि ते शिबिर लिहित होते. कसबे साहेब आळंदी होते पण त्यांचं मनोगत त्यांना एवढं आवडलं ना, ते म्हणाले की अशोक कसबे आज संध्याकाळी मनोगत तुम्ही तयार करा. आज
तुम्ही मनोगत सांगा. आणि कसबे साहेबांनी सांगितलं आणि आम्हाला येऊन सांगितलं की मला मनोगत त्याला सांगितलंय, मला काही कळत नाही, मी कधी बोललेलं नाही आणि मला काही समजत नाही, मी कसं काय सांगू. तर म्हटलं काही काळजी करू नका, टेन्शन घेऊ नका, मला गंगावळे साहेबांना आणि वाघमारे साहेबांना तुमचं मनोगत सांगा आणि आम्ही कसं लक्ष ठेवायचं त्याच्या काय टिपा देतो. आमच्यापर्यंत आम्ही सांगण्याचा प्रयत्न केला आणि कल्पनेचे मनोगत आपण सांगितलं. आम्ही नंतर मग त्याला ते सगळं कसं लक्ष ठेवायचं, कसं कोणत्या मुद्द्यानंतर कसा काय घ्यायचा हे सगळं सांगितलं. त्याच्यानंतर अशोक कसबेने संध्याकाळी मनोगत नाव कसं केलं, ते उभे राहिले मनोगतासाठी आणि त्यांनी असं काय अस्खलितपणे मनोगत व्यक्त केलं ना की आमचं मनोगत आम्ही जे टिपा दिलं ते सगळं म्हणजे गो टू इन वेन म्हणजे अशा प्रकारे गेल्या म्हणजे अक्षरशः पाण्यात बुडायला द्या आणि अशोक कसबेचं मनोगत एक नंबर चालू ते दिवसात असे अशोक कसबे साहेब होते. ते श्रद्धावान होते, निष्ठावान होते, बाबासाहेब होतं, त्यांना आदर होता, आपुलकी होती आणि त्याच्यामुळे ते अशोकबद्दल जरी ते अडाणी होते, आशिक होते, पण ते म्हणाले की मला वंदना यायला पाहिजे आणि त्यासाठी त्यांनी गव्हर्नर साहेबांचं सांगितलं की तुमचं अक्षर गव्हर्नर तुमचं अक्षर चांगलं आहे आणि तुम्ही म्हणजे हे द्या वही द्या आणि वही खाली कार्बन टाकायचे आणि ते लिहून घ्यायचे आणि मुलांना सांगायचे की गुरुवंदना कशी म्हणतात बघा, असं असं लिहितात, असं असं म्हणतात. तर अशा प्रकारे ते प्रयत्न करायचे म्हणजे खूप प्रयत्न करायचे म्हणजे मुलावर संस्कार करायचे केले ना त्यांनी पण सांगितलं आणि कोणी सांगितलं जवळ सांगितलं आणि कोणी सांगितलं पण ते खरं संस्कार उतरायचे आणि त्यानंतर वंदना संपूर्ण पाठ केली आणि प्रकारे शिबिराला भावाला नेलं, बहिणीला नेलं, भावाला नेलं, आईला नेलं, सगळ्या प्रकारे शिबिराला त्यांनी आणलं होतं. तर त्याच्यामध्ये ही श्रद्धा होती, निष्ठा होती. तर अशा प्रकारचे कसबे साहेब होते. ब्रह्मचारी अनुभवी यांना मी तात्काळ ठेवलेलं आहे. वस्तुतः अशोक कसबे गेले हे ते माझी कोणी नातेवाईक नाहीत, पण मला असं वाटतं की ते माझे नातेवाईकच आहेत, जवळचेच आहेत आणि त्याच्यामुळं मला असं वाटलं की नाही कसं झालं अनेक लोकांना माहित नाही, समाजामध्ये अनेक लोकांना माहित नाही. जेव्हा पेपरमध्ये जाहिरात आली आणि जेव्हा काय वाचली तेव्हा म्हणाले हा कसबे गेले, त्याच्या पत्नी गेल्या, संगीतताई गेल्या, संगीतताई आणि मला संबंध नव्हता पण माझा देशाचा संबंध होता आणि संगीत ताई सुद्धा धार्मिक होत्या, धार्मिक वृत्तीच्या होत्या. त्यांच्या जमान्यात त्यांनी खूप सुद्धा दिली, साथ दिली आणि आमचे जवळ शिंदे साहेब यांची ती आपल्या अनेक लोकांचे नाते आहेत, वाघमारे साहेबांचे नाते आहेत, हे मला आता कळालं तुमची. तर कसबे साहेब हे खूप मुळे तुम्ही आपल्याला ठिकाणी कारण त्यांच्या संपर्कामध्ये मी पण धर्ममित्र झालोय, धर्मचारी झाले. आनंदविषयी थोडक्यात तरी चांगलं आपलं कर्तव्य म्हणून त्यांचा संपर्क करण्यासाठी 1980 आलाय. ते धर्ममित्र 1982 मध्ये झाले आणि धर्मचारी 22/12/1988 आणि या 80 पासून तर 85 पर्यंत या पिंपरी चिंचवडमध्ये कुठल्या घरी त्यांनी वंदना गेले नसेल, प्रवचन दिलं नसेल, वेगवेगळ्या कार्यक्रम वाढदिवसाला गेले नसतील ते सांगता येणं अशक्य. एवढं त्यांनी रात्रंदिवस त्या युरोपियन महासंघामध्ये झोपून दिले आणि तुम्हा आम्हाला एक सक्षम ब्रह्मचारी, ब्रह्ममित्र, ब्रह्मसहाय्यक ब्रह्मचारी तुम्हाला त्यांच्या कुटुंबामध्ये सुद्धा 2 मुलं 2 सुना आहेत, त्यांच्या विशेष सुद्धा ब्रह्मचारी आहे आणि खूप काही ब्रह्माचा ते आज सुद्धा प्रसाद करतात. आणि बाबासाहेबांनी ब्रह्म दिलं तरी सेवा म्हणजे ब्रह्माचा प्रसाद करते आणि अशा प्रकारचे ब्रह्माचा प्रसाद करताय. तर मी आपल्या सर्वांच्या वतीने त्यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या गुणानिमित्त 2 प्रवचन.
आपले वैश्विक आदर्श तथागत गौतम बुद्ध, बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, स्वर्गीय संरक्षितजी यांच्या प्रतिमांना, आचार विचारांना मी प्रथम अभिनंदन करतो आणि कसबे जोडप्यांचं जो स्मृतिदिन आपण संपन्न करीत आहोत त्याबद्दल मी थोडंसं बोलण्याचा प्रयत्न करतो. बंधू आणि भगिनींनो, खरं म्हणजे प्रत्येक माणसाच्या जवळ ते एवढंच आहे की ते बीज रूपाने असतात, पण त्यांचा वृक्ष जर करायचा असेल तर त्यांना रुजवणं हे फार महत्वाचं असतं. आणि हीच गोष्ट आपण जीवन जगण्याचा माध्यम म्हणून बौद्ध धर्म स्वीकारलेला आहे आणि बौद्ध धर्माच्या आधारावरती आपलं उत्कृष्ट जीवन जगण्याचं जो काही भगवान बुद्धांचा धर्म आहे तो ग्रहण करण्यासाठी वेळोवेळी एकत्रित येत असतो. खरं म्हणजे अनेक लोकांनी आताच कसबे जोडप्यांबद्दल खूप काही त्यांनी सांगितलेलं आहे. मी पुनरावृत्ती करणार नाही, पण केवळ 2 शब्द धर्मावर बोलण्याचा प्रयत्न करतो आहे. जीवन जगण्याचा मार्ग, श्रेष्ठ मार्ग, उत्तम मार्ग, चांगला मार्ग म्हणजे कोणता असेल तर बौद्ध धर्म आहे. बौद्ध धर्माची निवड कुणी केली तर बौद्ध धर्माची निवड परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केली. त्यांनी स्वतः बौद्ध धर्म आचरणात आणलेला आहे आणि नंतर आपल्या शिष्यांना, आपल्या अन्यायांना, आपल्या भारतीय लोकांना हा धर्म दिलेला आहे आणि विश्वातील लोकांना सुद्धा हा धर्म ग्रहण करण्यासाठी त्यांनी सांगितलेला आहे. कारण काय तर मनुष्य म्हणून उत्तम तऱ्हेनं जीवन या धर्म मार्गावरच आरूढ होऊ शकते, अन्यथा आपल्याला दुसरा मार्ग नाही. इतर धर्माची संस्कृती ही वेगवेगळ्या प्रकारची आहे, पण बौद्ध धर्माची संस्कृती माणसाला माणूस म्हणून वागवण्याची आहे. बौद्ध धर्मामध्ये विशेषतः ज्याला 4 ब्रह्मविहार म्हणतो ते भगवान बुद्धांनी आपल्याला सांगितलेले आहे. मैत्री, करुणा, मुदिता, उपेक्षा या आधारावरती जर जीवन जगू लागलो तर सर्वश्रेष्ठ मानव म्हणून जीवन जगू शकतो. ही मात्र अनेक लोकांना त्याची खात्री पटलेली आहे. स्वर्गीय संरक्षित यांना पण ती खात्री पटलेली आहे, बाबासाहेबांना सुद्धा खात्री पटलेली आहे, त्यांच्या ज्येष्ठ श्रेष्ठ अनुयायांना सुद्धा आणि बंधू भगिनींना सुद्धा त्याची खात्री पटलेली आहे. आणि म्हणूनच ते धम्म ग्रहण करण्यासाठी वेळोवेळी एकत्रित येत असतात. तर अशाच प्रकारे आज मी थोडस एक विषय 3-4 मुद्द्यातून सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. त्या विषयाचं नाव आहे आध्यात्मिक जीवनाची 5 अंग. खरं म्हणजे भौतिक जीवनाबरोबरच आध्यात्मिक जीवन आपण अनुभवला पाहिजे असं परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगतात. आध्यात्मिक जीवनामध्ये बौद्ध धर्म हे समजून सांगत असताना माणसाने माणूस म्हणून कसं वागायचं याच्यासाठी बुद्ध आणि त्यांचा धर्म हा ग्रंथ त्याने लिहिलेला आणि अनेक पुस्तकं त्यांनी लिहिलेली आहेत आणि सर्व भारतीयांना ओरडून खरं म्हणजे सांगितलेलं आहे की तुम्ही बौद्ध धर्माचा स्वीकार करा, बौद्ध धर्माच्या माध्यमातून जीवन जगा, श्रेष्ठ जीवन जगा, माणूस म्हणून उच्च जीवन जगा. त्यांनी शिक्षणाला महत्व दिलेलं आहे, शिका म्हटलेलं आहे. उत्तम तऱ्हेनं संघर्ष करा असंही म्हटलेलं आहे. संघर्ष कोणासाठी करायचा आहे तर माणसामध्ये भांडण करण्याच्या संधी येण्यासाठी संघर्ष करायचा. संघर्षाचा अर्थ वेगळ्या पद्धतीनं आपण समजू नये. बाबासाहेबांचं म्हणणं आपण नीट ऐकायचं, बाबासाहेबांचं म्हणणं आपण नीट समजून घ्यायचं आणि त्याप्रमाणे जीवन जगायचं. तर खऱ्या अर्थाने आपण आध्यात्मिक जीवनाची 5 अंग जी आहेत तर ती अतिशय महत्वाची आहे. बौद्ध जीवन जगण्यासाठी ती अतिशय महत्वाची आहे. जेव्हापासून बौद्ध धर्माचा या भारतामध्ये
किंवा ह्या संपूर्ण विश्वामध्ये आविष्कार झाला तेव्हापासून असंख्य लोक बौद्ध धर्माच्या मार्गावर आरूढ होऊन सुंदर जीवन त्यांनी जगलेलं आहे. आपलं जीवन आपण जेव्हा पाहतो तेव्हा भांडखोर जीवन आपल्याला पाहायला मिळतं, तक्रारीचं जीवन पाहायला मिळतं, एकमेकाच्या उन्हं काढण्याचं जीवन आपल्याला पाहायला मिळतं. पण अशा प्रकारचं जीवन जगणं म्हणजे माणसाचं म्हणजे जीवन नव्हे असं बाबासाहेब म्हणतात. म्हणूनच बौद्ध धर्माची शिकवण नीट समजून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. त्या शिकवणुकीमध्ये म्हणजे एकरूपता, आपण बौद्ध धर्माशी एकरूप झालो पाहिजे, बौद्ध धर्माच्या आचरणाशी एकरूप झालो पाहिजे, बौद्ध धर्माच्या प्रचार प्रसारासाठी एकरूप झालो पाहिजे. जो आपल्याला समजलेला आहे बौद्ध धर्म तो इतरांना सांगितला पाहिजे. पण बऱ्याच कुटुंबामध्ये बौद्ध धर्माचं आचरण फारच कमी प्रमाणामध्ये केला जातो. जेव्हा जयंत्या असतात, पुण्यतिथ्या असतात, कार्यक्रम असतात तेव्हाच धर्माच्या सानिध्यात येण्याचा आपण थोडासा प्रयत्न करत असतो. पण व्यक्तिगतरित्या बौद्ध धर्माचं आचरण करण्यासाठी बौद्ध धर्माचा अभ्यास करणं, कल्याण मित्रतेचा म्हणजे जणू काही आस्वाद घेणं ह्या गोष्टी म्हणजे होत नाही. सुशिक्षित लोकांना आणि तरुण लोकांना विशेषतः बाबासाहेबांचं आव्हान आहे की त्यांनी धम्ममय व्हावं आणि धम्म जीवन जगावं. आता धम्म तुम्ही काय म्हणता असं तुम्ही म्हणाल, पण धम्मामध्ये ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या गोष्टी सर्वश्रेष्ठ आहेत. मनुष्य म्हणून आपला जन्म होतो, पण प्राण्यांसारखं का जगायचं, मनुष्यासारखंच जगायचं नाही का. आता भांडण करणे हे माणसाचं काम आहे का, पण आपल्या जीवनामध्ये भांडण तंटे होतातच. कशावरून तरी भांडण तंटे होतात. कोणी संपत्तीवरून भांडण तंटे करतो, कोणी प्रतिष्ठा आहे त्याच्यावरून भांडण तंटे करत असतो. अनेक कारणं आहेत भांडण करण्याची. तर भांडण करणे हे आपलं जीवन नाही, तर भांडण मिटवणे, मित्रता करणे हे आपलं जीवन आहे. मित्रतेच्या आधारावरती, करुणेच्या आधारावरती, उपेक्षेच्या आधारावरती किंवा आणखी आपण असं म्हणूयाच्या ब्रह्मविहाराच्या आधारावरती आपण आपलं जीवन जगणं हे सर्वश्रेष्ठ जीवन आहे. पण ह्या जीवनाला आपण विसरून जातो. नामकरण असतं त्यावेळेला धर्माची आठवण येते, मृत्यू होतात, पुण्यानुमोदन होतं, स्मृती दिसतं त्यावेळेला आठवण. पण आपण विसरून जातो. तर मी माझ्यामध्ये तरुणातून ग्रहण करण्याचा प्रयत्न केला. त्या धर्मामध्ये जो मला आहे तो खरोखरच म्हणजे सगळ्यांचा आवश्यक, पण एकरूप झालं पाहिजे असं मी सांगतो. धर्माच्या बरोबर आपण एकरूप झाल्यानंतर धर्ममय बनतो आणि श्रेष्ठ उत्तरेचं जीवन मानव म्हणून जगू लागतो. पुन्हा जन्म आपला होईल असं नाही सांगता येत, पण आता जन्म मिळालेला आहे त्याचा उपयोग म्हणजे आपण केला पाहिजे. जर का कदाचित अशा प्रकारचं किंमत उरत नाही. आणि म्हणून आपण म्हणजे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आपण जीवन जगत असताना एकरूपतेचं जीवन जगलं पाहिजे, एकरूप झालं पाहिजे, धर्माच्या बरोबर एकरूप झालं पाहिजे, बुद्धाच्या बरोबर, बाबासाहेबांच्या बरोबर, भंतेंच्या बरोबर एकरूप आपण झालं पाहिजे. आणि त्यांनी काय सांगितलेलं आहे तसं जीवन जगण्यासाठी आपण तयार असलो पाहिजे. आणि म्हणून मग एकरूपतेला आपण खऱ्या अर्थाने म्हणजे महत्व देतो आहोत. तिथे आपण स्वतःप्रती जागृत होत असतो. एकरूपतेमध्ये आपण स्वतःप्रती जागृत होत असतो. स्वतःप्रती जागृत होतो म्हणजे काय, तर आपण स्वतःची काया काय करते, स्वतःची वाणी काय करते, स्वतःचं मन काय करतं याच्या संदर्भामध्ये आपण जागृत होतो. आणि एकरूप झाल्याशिवाय आपण खऱ्या अर्थानं किंवा स्वतःची जागृती विकसित झाल्याशिवाय आपण खऱ्या अर्थानं आपला विकास करू शकत नाही. आपल्यामध्ये पण काही दोष आहेत, काही चांगले गुण आहेत. चांगले गुण कमी प्रमाणामध्ये आपल्याला पाहायला मिळतात, पण वाईट गुण अधिक प्रमाणामध्ये म्हणजे जास्तीत जास्त समाजामध्ये उपयोगात लोक आणत असतात. आणि म्हणून म्हणजे आपण एकरूपतेकडे वळलं पाहिजे. आपण आपली काया बघितली पाहिजे, आपल्या वेदना बघितल्या पाहिजे, आपल्या भावना बघितल्या पाहिजे, आपले विचार बघितले पाहिजे. आणि तेव्हा म्हणजे आपण आपल्याला म्हणजे जणू काही श्रेष्ठ जीवन जगण्याकडे घेऊन जाऊ शकतो. आपली काया म्हणजे सांगितलेलं आहे शिलांमध्ये की हिंसा करू नये, चोरी करू नये, व्यभिचार करू नये, ही जी शिकवण आहे, किंवा दारू वगैरे पिऊ नये, मद्यपान पिऊ नये, ही जी शिकवण आहे तर ही शिकवण श्रेष्ठ आहे. असं जर आपण वागू लागलो तर एक माणूस म्हणून सुंदर जीवन जगता येऊ शकतो.
परंतु ह्या गोष्टी आपण विसरून जातो जीवनाच्या ह्या चढावडीमध्ये, नाही का? तर याची स्मृती आपण ठेवली पाहिजे. कसबेचं हे जोडपं सुंदर असं जोडपं होतं. अतिशय सुंदररित्या जगण्यासाठी त्याने म्हणजे धम्माकडे आपले पाऊल टाकलेले होते. धम्म जाणून घेण्यासाठी ते उत्सुक होते, धम्म जाणून घेत होते आणि धम्माप्रमाणे आसन कसं करायचं याबद्दल सुद्धा ते जागृत होते. खरं म्हणजे धम्म जाणून घेण्यासाठी सुशिक्षितच असलं पाहिजे असं नाही. सर्व लोक, महिला पुरुष, अशिक्षित सुशिक्षित सर्व लोक धर्माचं आचरण करू शकतात आणि श्रेष्ठ जीवन जगू शकतात. तर यामध्ये एकरूपता साध्य करणं हे फार महत्वाचं आहे. काही असो, देव आपल्याला उपयोगी पडत नाही. कोणतीही म्हणजे देवता असू दे, ती आपल्याला उपयोगी पडत नाही. अचुकीत म्हणजे चुकीचं जीवन जगणं हे सुद्धा आपल्या उपयोगाचं नाही. जीवन जगायचं तर खऱ्या अर्थानं म्हणजे मानवी जीवन जगायचं, जिथे म्हणजे आपला संपर्क मैत्रीचा आहे, करुणेचा आहे, मुदितीचा आहे, उपेक्षेचा आहे, त्या ब्रह्मविहार ज्याला म्हणतो आपण, त्याचा संपर्क आहे. त्या संपर्कात राहून आपण विशेषतः म्हणजे जगलं पाहिजे. आपली स्वतःची जागृती आपण ठेवली पाहिजे. माझं शरीर हिंसाचार करत नाही ना, माझं शरीर चोरी तर करत नाही ना, खोटं तर बोलत नाही ना, व्यभिचार तर करत नाही ना, या शरीराची काळजी घेणं अतिशय महत्वाचं आहे. आजारी पडलो तर आपण दवाखान्यात जातो, परंतु मानसिक आजार आपल्याजवळ आहेतच. मानसिक आजार म्हणजे लोभामध्ये गुंततो, द्वेषामध्ये गुंततो, अज्ञानामध्ये गुंततो आणि नंतर मग आपण मानसिकतेमध्ये म्हणजे ह्या खराब मानसिकतेमध्ये जीवन जगण्याचा आपण प्रयत्न करत असतो. तर श्रेष्ठ मानसिकता म्हणजे आपल्याजवळ मन असल्यामुळे मन प्रबुद्ध करणं हे आवश्यक आहे. 2500 वर्षापासून बुद्ध सांगतात की मानवाने माणसासारखं जगायचं आहे, एकमेकाच्या बरोबर सुसंवादाने जगायचं आहे, एकमेकाच्या बरोबर उचित व्यवहार करून जगायचा आहे आणि तरच कुठं आपल्याला म्हणजे सुख प्राप्त म्हणजे होऊ शकतो. तर आता इथे शरीराबद्दल म्हणजे आपलं चिंतन करायचं आहे. आपलं शरीर कशा प्रकारे आहे, आपलं शरीर काय काम करतं, आपल्या शरीराद्वारे काय होऊ शकतं, काय घडू शकतं याचं चिंतन आपण म्हणजे करू शकतो. आपल्या वेदनांद्वारे म्हणजे आपण खरं म्हणजे काहीतरी म्हणजे शिकू शकतो. आपल्या वेदना कशा आहेत, सुखद वेदना आहेत की दुःखद वेदना आहेत की ना सुखद ना दुःखद आहे, कोणत्या वेदनांच्या आधारावरती आपण जीवन जगतो आहोत ती गोष्ट आपण लक्षात घेऊ शकतो. त्यानंतर आपण मानसिक अवस्था आपल्या कशा प्रकारच्या असतात याबद्दल आपण आपलं चिंतन करू शकतो. मानसिक व्यवस्था वेगवेगळ्या असतात. काही लोकांची मानसिक व्यवस्था केवळ लोभाची असते आणि बाह्य जगामध्ये आपण पाहू लागलो तर लोभी लोक भरपूर आहेत आणि लोभामुळं वास्तविक पाहता ते म्हणजे काय करताहेत त्याचं त्यांना समजत नाही. तर केवळ लोभामध्ये जगणं म्हणजे हे उचित नाही. सुद्धा आपल्याला म्हणजे जगण्यासाठी म्हणजे संधी उपलब्ध करून दिली पाहिजे. तर मनामध्ये मानसिक अवस्थांना पाहणं अत्यंत गरजेचं आहे. आपण आपल्या मानसिक अवस्था सुद्धा आपल्याला पाहता आलं पाहिजे आणि आपले जे विचार आहेत आपल्या मनामध्येच ते विचार येतात, विचार कशा प्रकारचे आहेत ते सुद्धा तपासणं गरजेचं आहे. विचार अकुशल असू शकतात, विचार कुशलही असू शकतात, ना सुखद ना दुःखद असेही विचार आपल्या मनामध्ये येऊ शकतात. तर विचारांची म्हणजे जणू काही छाननी आपण केली पाहिजे, योग्य विचाराने आपल्याला जीवन जगता आलं पाहिजे. तर ही गोष्ट आपण शरीराच्या बाबतीमध्ये विशेषतः मनाची काळजी पण आपण घ्यायला शिकलो पाहिजे. मनामध्ये निरनिराळ्या प्रकारचे भावना निर्माण होतात, वेदना निर्माण होतात, विचार निर्माण होतात आणि हे विचार जे आहेत ते कशा प्रकारचे आहेत, कशा प्रकारचे भावना आहेत त्याच्याबद्दल जागरूक राहणं आणि जे वाईट आहे आपल्याशी संबंध नाही ते सोडून देणं आणि जे जे सुंदर आहे जे जे चांगलं आहे ते स्वीकारत राहणं आणि चांगल्या विचारांमुळं चांगल्या भावनांमुळं आपण चांगला व्यक्ती म्हणजे बनू शकतो. तर मैत्रीची भावना ही चांगली भावना आहे. बुद्धाने मैत्रीची भावना शिकवताना त्यांनी ध्यान साधना सुद्धा शिकवलेल्या आहे. एकाग्रतेसाठी अनापानसती शिकवलेलं आहे, मेत्ता भावना शिकवलेली आहे, सकारात्मकतेसाठी आपल्या जीवनात आपण केला पाहिजे. जर धम्मापासून आपण जितके दूर जातो तितकं अमानुष म्हणून कधी कधी जीवन जगत असतो. कठीण प्रसंगाला तोंड द्यावं लागतं, दुःख त्यावेळेला आपल्याला म्हणजे अनुभवावं लागतं. तर अशा प्रकारचे जीवन माणूस म्हणून आजच्या काळामध्ये जगताना असं वाईट वाटतं. म्हणूनच म्हणजे हे विहार बांधली जातात, विहार लोकांना बोलवलं जातं,
धम्म ऐकवलं जातं. धम्म ऐकल्यानंतर ते सुद्धा म्हणजे आपल्या जीवनाला फलाटे देत असतात. जे वाईट जीवन जगत होते ते सुंदर जीवन जगू लागतात आणि अशा प्रकारे त्यांच्यामध्ये बदल पाहायला मिळत असतो. म्हणून मानसिकतेकडे पाहणं, मनाची काळजी घेत राहणं हे सुद्धा अतिशय महत्वाचं आहे. त्यानंतर आपण म्हणजे पाहतो आहोत की आपल्या मनामध्ये नेहमी सकारात्मक भावना आल्या पाहिजे. सकारात्मक भावनेच्या आधारावरती आपण जीवन जगलो पाहिजे. विधायक भावनेच्या आधारावरती आपण जीवन जगलो पाहिजे. जीवन जगण्याचा हा उत्तम मार्ग आहे, सुंदर मार्ग आहे. हा भगवान बुद्धांनी आपल्याला म्हणजे शिकवलेला आहे. जेव्हा अविधायक असतो तर खरोखरच कुटुंब अस्वस्थ बनतं. आपल्या एका विचाराने, अविचाराने किंवा वाईट विचाराने किंवा अकुशल विचाराने संपूर्ण कुटुंब म्हणजे त्रासदायक बनतं. त्या कुटुंबाला त्रास होत असतो, नातेवाईकांना त्रास होत असतो, समाजाला त्रास होत असतो आणि या देशातील लोकांना सुद्धा त्याचा त्रास होत असतो. म्हणून आपण सकारात्मक भावना आणि सकारात्मक जे हेतू आहे तर त्यांच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. सकारात्मक भावना ह्या आपल्याला खरोखर उच्च स्तरावर घेऊन जात असतात. सकारात्मक भावनेनं आपण जेव्हा जगतो तेव्हा खऱ्या अर्थानं माणूस म्हणून जीवन जगत असतो. म्हणून बौद्ध साहित्यामध्ये सकारात्मक जीवनाला म्हणजे सकारात्मक विचाराला किंवा सृजनतेला फार महत्त्वाचं स्थान दिलेलं आहे. म्हणून कुशल जे आहे ते आपण स्वीकारलं पाहिजे. अकुशल जे आहे ते आपण म्हणजे टाकून दिलं पाहिजे आणि अशा तऱ्हेनं छाननी करून धम्मविजय करून आपण जीवन जगण्यासाठी तयार असलं पाहिजे. आपल्या जीवनाला अर्थ प्राप्त झालं पाहिजे. आपल्या जीवनाला म्हणजे विनाकारण वाया घालवू नका. एकदाच आपल्याला आपला जन्म म्हणजे झालेला आहे त्याची जण काही काळजी घ्या, नाही का? बरोबर. अशा प्रकारे जे सकारात्मक भावनेच्या आधारावरती म्हणजे आपण सगळ्यांना सुख देऊ शकतो ही गोष्ट लक्षात घ्या. म्हणून आपण सकारात्मक आणि सकारात्मक आपले जे आहे ते सगळे आपण घडतो आहोत. आता ह्यानंतर आपण आणखी एक गोष्ट आहोत ते काही गोष्टी आपल्याला लागतात. हे विहार त्याच्यासाठी म्हणजे बांधलेले आहे. विहारामध्ये जेव्हा येतो तेव्हा बौद्ध संस्कृती कशी असते त्याबद्दल जाणून घेतो आणि प्रमाणे जगण्याचा प्रयत्न करतो. विहारामध्ये आल्यानंतर आपलं जीवन पूर्णपणे इथे काय शिकवलं जातं की तुमचं म्हणजे तुमची आर्थिक परिस्थिती तुम्ही मजबूत करता हे प्रत्येकाला माहिती आहे. पण तुमच्या कुटुंबामध्ये 4 लोक असतात आणि 4 लोकांमध्ये जर का कदाचित समाधानानं वागण्याची पद्धत नसेल, संतुष्टीची पद्धत नसेल किंवा आपण म्हणजे नवनिर्मिती करण्याची जी काही पद्धती आहे ती नसेल तर मग आपण अस्वस्थ होऊन जातो आणि मग एकामेकाचं करत असतो, भांडण करत असतो आणि त्या भांडणामध्ये अधिक वेळ वाया जातो. म्हणून धम्माच्या सानिध्यात येणं, विहारामध्ये येणं, धम्म ग्रहण करणं, धम्माचं आचरण करणं आणि धम्माच्या आचरणाच्या आधारावरती आपल्याला माणूस म्हणून खऱ्या अर्थानं जीवन जगणं असं म्हणून म्हणजे काही सराव करावे लागतात. तर पहिला सराव आहे स्मृती संप्राजन्याचा सराव. म्हणजे आपण कसं जीवन जगतो आहोत याबद्दलची स्मृती ठेवणं. कुटुंबात कसं जीवन जगतो, नातेवाईकात कसं जीवन जगतो, समाजात कसं जीवन जगतो याबद्दलची स्मृती ठेवणं अत्यंत आवश्यक आहे, नाही का? बाह्य जगामध्ये विषमता आहे पण आपण समतेने जगलो पाहिजे, एकत्रित जगलो पाहिजे. एकत्रित राहण्यासाठी आपण उत्सुक असलो पाहिजे, नाही का? भांडण कोणी करतो, अज्ञानी माणसांना भांडण करण्याची सवयच असते. पण आपण एकदाच आपल्याला जन्म जर मिळालेला आहे तर भांडण न करता जीवन जगणं किती महत्वाचं आहे. म्हणून म्हणजे बुद्धाचं ऐकलं पाहिजे, बाबासाहेबांचं ऐकलं पाहिजे, यांचं पण आपण ऐकलं पाहिजे आणि हा सराव आपल्याला म्हणजे टिकवलं पाहिजे ही गोष्ट आपण म्हणजे लक्षात घेऊ शकतो. त्यानंतर आपण म्हणजे दुसरा मुद्दा आपण लक्षात घेऊया, आध्यात्मिक मृत्यू. आता आध्यात्मिक मृत्यूमध्ये मरत काही नाही पण आध्यात्मिक मृत्यूमध्ये अकुशल विचार मारायचे असतात. वाईट विचार, वाईट भावना जे आहेत ते मारायचे असतात. आता चोरी करणं सुंदर आहे की असुंदर आहे? सुंदर आहे की चांगलं आहे? चोरी करणं कसं आहे? तुम्हाला काय वाटतं? चोरी करणं उत्तम आहे की चांगलं आहे की वाईट आहे की काय आहे? वाईट. मला आपल्याला लहानपणापासून सांगितलं जातं, आई वडील सांगतात
व्यवस्थित व्यक्ती सांगतात की चोरी करू नये, कारण काय, चोरी करणं हे वाईट आहे. आता हे तर सगळ्यांना समजतं, पण कधी कधी आपण न कळत चोरी करत असतो. कधी कधी द्वेषाने बोलत असतो. मैत्री शिकवलेली आहे पण द्वेषाचा उपयोग करतो, नाही का. तर इथे आपल्याला म्हणजे आध्यात्मिक मृत्यू कशाचा करायचा आहे, त्या अकुशलतेचा आध्यात्मिक मृत्यू करायचा. आध्यात्मिक मृत्यू म्हणजे काय की आपली मनाची अवस्था बदलणं. माझ्या मनामुळं मी जीवन जगतो आहे, पण माझ्या मनात जर द्वेष असेल, लोभ असेल, अज्ञान असेल, तर ह्या तिन्ही गोष्टीच्या आधारावरती जीवन जगणं हे वाईटच आहे. अज्ञानामध्ये काही समजत नाही, म्हणून ज्ञानी बनलं पाहिजे, नाही का. ज्ञान हे आपल्याला उत्तम तऱ्हेचं जीवन जगण्याचं म्हणजे काही माध्यम आहे. तर ज्ञान संपादन करत राहणं हे सर्वश्रेष्ठ आहे. आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे जर पाहिलं आपण तर ते का शिकलेले आहेत, शिक्षण शिकण्याचा उद्देश काय आहे, काय आहे. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे जेव्हा शिक्षण घेतात असं तसं शिक्षण घेत नाही. सर्वश्रेष्ठ जीवन जगण्यासाठी, कुटुंब बदलवण्यासाठी, समाज बदलवण्यासाठी, देश बदलवण्यासाठी त्याचा उपयोग ते करतात. म्हणून शिक्षण शिकलं पाहिजे, केवळ शिक्षण शिकलं पाहिजे आणि आपलं कुटुंब सांभाळलं पाहिजे एवढ्याच नाही, तर आपण शिक्षण शिकलं पाहिजे सर्वांच्या कल्याणासाठी, सर्वांच्या भल्यासाठी आपण शिक्षण शिकलं. म्हणून आपण म्हणजे आध्यात्मिक मृत्यू म्हणून थोडंसं आपल्याला कार्य करते. आणि कशाचा मृत्यू करायचा आहे, तर वाईट विचारांचा मृत्यू करायचा, वाईट भावनांचा म्हणजे मृत्यू करायचा आहे, वाईट ज्या काही चालीरीती आहेत त्यांचा आपल्याला मृत्यू करायचा आहे. आणि ते आपल्या जीवनामध्ये पुन्हा पुन्हा येऊ नये याची आवश्यकता घ्यायची. म्हणून ते फार म्हणजे काळजी खरं म्हणजे लोकोत्तर जीवन जगण्यासाठी त्या वाईट गोष्टीचा काहीही उपयोग नाही. चांगलं सुंदर जीवन जगण्यासाठी, बुद्धत्वाची प्राप्ती करण्यासाठी, निर्वाण प्राप्तीचं जीवन जगण्यासाठी म्हणजे खऱ्या अर्थानं म्हणजे वाईट जीवनाचा काही उपयोग नाही. आता कसबेकडे पाहिल्यानंतर ते प्रशिक्षक होते, तरी पण धम्मावर ते आरूढ झाले. धम्म प्रशिक्षण घेत होते, शिबिर करत होते, घरामध्ये शिलाचरण करत होते, समाजामध्ये वापरत होते, संघामध्ये इकडे येत होते, तिकडे येत होते, त्यांच्याजवळ मुळीच भेदभाव नव्हता. म्हणून अशा प्रकारे जेव्हा माणूस वाईट गुणांचं, वाईट विचारांचं, वाईट भावनांचं मृत्यू करत असतो तेव्हा त्याला आध्यात्मिक मृत्यू असं म्हणतात. आपल्या जवळचे जे काही वाईट आहे ते नष्ट करून टाकायचं आणि चांगल्या सुंदर गुणांनी जेव्हा काही आपल्याला स्वतःला म्हणजे सजवायचं, ही गोष्ट आपण आध्यात्मिक मृत्यूमध्ये आपण स्वतःला करतो. त्यानंतर आणखी एक गोष्ट मला सांगायची वाटते, आध्यात्मिक पुनर्जन्म. आता आध्यात्मिक पुनर्जन्म म्हणजे काय, तुम्ही म्हणणार की बौद्ध धर्मात पण पुनर्जन्म आहे का, तर ह्या अर्थाने तो पुनर्जन्म आहे की आपण आपल्या वाईट विचारांना काढून टाकतो आणि शुद्ध विचारांना म्हणजे जागा देत असतो. शुद्ध विचार आपल्या डोक्यामध्ये येऊ देतो आणि शुद्धतेचं जीवन जगत असतो, त्याला आध्यात्मिक पुनर्जन्म असं म्हणतात. आता मैत्री आहे म्हणून एकमेकाशी आपण जुळतो, एकत्रित आपण राहिलेलो आहोत, मैत्रीचा भाव असल्यामुळे आपण एकत्रित राहिलो, एकमेकांच्या जवळ येतो आणि एकमेकांच्या ज्या काही अडचणी आहेत त्या पाहतो आणि एकमेकाला मदत करत असतो, त्याला आपण करुणेचा भाव नाही. तर जेव्हा आपण अशा प्रकारे माणूस म्हणून एकमेकाला मदत करण्याची भावना विकसित करत असतो तर अनेकांना आपण म्हणजे जणू काही मार्गदर्शन करू शकतो, अनेकांना आपण म्हणजे चांगल्या मार्गावर आरोप करू शकतो किंवा सुंदर जीवन जगण्यासाठी शिकवू शकतो. तर ही गोष्ट आपण आध्यात्मिक पुनर्जन्मामध्ये आपण शिकवतो. आध्यात्मिक पुनर्जन्म म्हणजे अहंकार नष्ट करणे, आपला अहंकार आपल्याला नष्ट करता आला पाहिजे, आपली आसक्ती म्हणजे नष्ट करते नष्ट करता आली पाहिजे. आसक्ती आणि अहंकारामुळे आपण दुसऱ्यांना जोडू शकत नाही. तर आसक्ती हे भयानक आहे, अहंकार हा सुद्धा भयानक आहे आणि म्हणून ह्या गोष्टी आपल्याजवळ जोपासता कामा नये. आपण अहंकार पण केला पाहिजे, अहंकार नाहीसा केला पाहिजे. आपण एक सुंदर मनुष्य म्हणून नम्रतेने नाही का, आपल्याला जे माहिती आहे, चांगलं माहिती आहे, सुंदर माहिती आहे
तर त्या गोष्टी इतरांना हे सांगण्यासाठी आपण कळते म्हणजे इतरांना केलं पाहिजे, इतरांना सांगता आलं पाहिजे. तर आध्यात्मिक पुनर्जन्म म्हणजे काय आहे ही गोष्ट आपण समजून घेतो. तर आध्यात्मिक पुनर्जन्म म्हणजे यालाच म्हणू शकतो आपण की जे विधायकशील आहे, पंचशीलाच्या विरुद्ध विधायकशील आहे, किंवा 6 पारमिता किंवा 10 पारमिता आहे, किंवा आणखी सुंदर सुंदर आणखी काही वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या सूत्रामध्ये दिलेले गुण आहेत. तर ते सर्व सद्गुण म्हणजे आध्यात्मिक पुनर्जन्म आहे. तर याची म्हणजे बांधणी आपण स्वतः कसं जगायचं हे कोण ठरवतं? आपल्याला कसं जगायचं आहे हे कोण ठरवतं? कोणी ठरवायला येतात का? मग कोण ठरवतं? आपण ठरवतो. मग दान देण्याची अवस्था आपण आपल्यालाच विचारायचं की दान देण्याची आपली अवस्था कशी आहे, शिलाचरणाची अवस्था आपली कशी आहे ते पण आपण आपल्याला विचारलं पाहिजे, नाही का? आणि आहे ही गोष्ट जेव्हा आपण पाहतो तेव्हा खूपच मागे आपण आहोत असं त्याचा अर्थ होतो. आज ही मानसिक अवस्था बघा दान देण्याची कशी आहे. दान म्हटल्याबरोबर म्हणजे आपलं दुसऱ्यांना आपल्याला आवडतो आणि आपण त्याकडेच पडतो आणि आपण पूर्ण बनवण्याचा प्रयत्न करतो. जयंती आलेली आहे, बिहारचे लोक येतात आणि त्यानंतर जयंती साजरी करायची, तेव्हा आपण बंद करतो. भारतामध्ये दानशूरपणा हे चांगलं झालं नसतं, पण भारताच्या खरं दिलेलं आहे, मनात दिलेलं आहे, आर्थिक परिस्थितीमध्ये सगळ्या करण्यास सवलतीच्या दिलेल्या आहेत. त्यामुळे अनेक गोष्टी बाबासाहेबांनी दान केलेल्या आहेत आणि म्हणून त्यांच्या दानाचा परिणाम म्हणून आपला समाज असं सुंदर बनलेला आहे. ही गोष्ट आपण नाकारता तर ही गोष्ट सत्य आहे. म्हणून आध्यात्मिक पुनर्जन्म जर व्हायचं असेल, आपला आध्यात्मिक पुनर्जन्म झाला पाहिजे तर धम्म म्हणजे ग्रहण करणं, धम्माचं आचरण करणं, धम्मप्राणाला लावणं हीच गोष्ट म्हणजे आध्यात्मिक पुनर्जन्म आहे. अशा प्रकारे आध्यात्मिक पुनर्जन्माबद्दल सुद्धा आपण थोडंसं म्हणजे लक्षात घेतो. आता मी सांगितलेलं आहे एकरूप झालं पाहिजे, जीवन जगण्यामध्ये एकरूपता आली पाहिजे, त्यानंतर सकारात्मकता आली पाहिजे, त्यानंतर दानशूरतेचा भाग आला पाहिजे, त्यानंतर सुंदर जे काही जे गुण आहेत तर ते आपल्यामध्ये आले पाहिजे. ही गोष्ट आपण म्हणजे लक्षात घेतो. त्याशिवाय आपण म्हणजे ह्या समाजामध्ये, कुटुंबामध्ये, नातेवाईकामध्ये आणि ह्या देशामध्ये किंवा संपूर्ण विश्वामध्ये सुंदर मनुष्य निर्माण करू शकतो. म्हणून म्हणजे उशीर खूप झालेला असल्यामुळे मी सध्या आज काही आणि लोकांनी कुटुंबाबद्दल काही सांगितलेलं आहे. तर मानवी गुण त्यांनी सांगितलेले आहे. मानवी गुणांचा विकास करणं म्हणजे हेच खऱ्या अर्थानं आपलं म्हणजे जीवन आहे. तर 2 शब्द आपण ऐकून घेतल्याबद्दल मी आपला प्रधानमंत्री करतो आणि ते करतो. कल्पना आहे त्या व्यक्ती आपल्यातून निघून गेलेला असतो आणि त्यांनी जे काही पुण्यकर्म केलेलं असतं आणि हा पुण्याचा साठा जो असतो तो आपण काय करायचा, आपल्याही जीवनात काही प्रसंग त्यांचे आलेले असतात, त्याची संपूर्ण झाल्यामुळे आपलं राहिलेलं असतं. तर असे काही बंधू भगिनी नातेवाईक असतील सर्वांनी हात जोडायचे, सर्वांनी आपण गणमत पाहिजे. What's up?